नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार स्वरूपात. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर आज दुपारचे वातावरण बघितले, दुपारनंतरचे वातावरण बघितले तर मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, ओरस, कणकवली, देवगडकडे बघायला मिळू शकतोय. विजयदुर्ग, राजापूरकडे देखील मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर दुपारनंतरचे जे काही वातावरण आहे, दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण आणि सायंकाळपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस राजापूर, अनुस्कुरा, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर तसंच पोंभुर्णी हा जो काही सर्व परिसर आहे, जयगड, कोयना, पाटणचा परिसर आहे, या ठिकाणी आपल्याला मध्यम ते भागातले जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर चिपळूण, दाभोळ, खेड, दापोली, महाबळेश्वर या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, मांडणगड, हरिहरेश्वर, महाड, माणगाव, मुरुड, जंजिरा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. तसेच रात्रीच्या दरम्यान देखील या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. रायगडमध्ये मुरुड, जंजिरा तसंच या ठिकाणी माणगाव हा जो काही परिसर आहे, लवासा, पौड, पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नागोठाणे, अलिबाग, पेण, लोणावळा या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो, मुंबईकडे पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर, मात्र पावसाचा जोर थोडा कमी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कुळगाव, बदलापूर हलक्या मध्यम सरींची शक्यता, विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. तर वसईविरार, शहापूर, पालघरकडे देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आहे. वाडा, खोडाला, जोहार, त्र्यंबक, गोटी, नाशिक, इगतपुरी सर्वत्र नाशिकच्या पश्चिम भागाकडे या ठिकाणी देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आहे. वणी, दिंडोरीकडे हलक्या सरी राहतील. तर पेठ, सुरगाणाकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो तुरळक ठिकाणी. त्र्यंबक, इगतपुरीकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तसा हा जो काही परिसर आहे नाशिक जिल्ह्याचा पूर्व परिसर, या ठिकाणी आपल्याला बऱ्याच भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाची शक्यता कमी आहे. मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. अहिल्यानगरकडे जर बघितलं दुपारनंतरचे वातावरण, तर दुपारनंतर आपल्याला बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते, मात्र काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोपरगावकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील. ऊन सावलीचा खेळ, तुरळक ठिकाणी हलक्या सरी, मात्र श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, अकोला या भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. उत्तर भागाकडे जोर कमी आहे, मात्र राहुरी, गोडेगाव, अमरापूर तसंच पाथर्डीकडे तुरळक ठिकाणी हलक्या सरी. तसे या ठिकाणी कुंठेफळ, काढा, जामखेड, पाटोदा या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याकडे पश्चिमेला पावसाची शक्यता आहे. पूर्व भागाकडे पावसाचा जोर कमी आहे. पुणे जिल्ह्याकडे देखील, साताराकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर आणि पश्चिम भागाकडे पाऊस बघायला मिळू शकतो मध्यम स्वरूपाचा सातारामध्ये. मात्र सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सोलापूरकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पाऊस जो आपल्याला बघायला मिळू शकतो पंढरपूर, मंगळवेढा, सांगोली तसेच इकडे सोलापूर, अक्कलकोटच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात आहे. सांगलीकडे जर बघितलं आज दुपारनंतरचे वातावरण, तर सांगलीकडे बऱ्याच भागामध्ये आज दुपारच्या दरम्यान हलक्या सरींची शक्यता आहे. सांगली, इचलकरंजी, कुडाची अतनी मध्यम स्वरूपात होऊ शकतो. तासगाव, अतनी, विटा, मायनी, किरंगी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी, जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. कोल्हापूरमध्ये जर बघितलं आज दुपारनंतरचे वातावरण, तर कोल्हापूर, कोडोली, ईश्वरपूर, पुनंबरी तसेच या ठिकाणी अनुस्कुरा, मरसोळे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले, छत्रपती संभाजीनगरचा परिसर, जालना जिल्ह्याचा परिसर ऊन सावलीचा खेळ आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी, पावसाची शक्यता कमी आहे. बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बीड जिल्ह्याकडे अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. धाराशिवमध्ये जर बघितलं तर धाराशिवमध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरींची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. लातूरमध्ये देखील अधूनमधून हलक्या सरी आपल्याला लातूरमध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतं. ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे लातूरकडे. परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जर आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर अधूनमधून अंशतः ढगाळ वातावरण, ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोर कमीच आहे. आणि हिंगोलीकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. जोर कमीच आहे. मात्र हिंगोलीच्या उत्तर भागाकडे काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो मध्यम स्वरूपाचा.
तर मित्रांनो, आता विदर्भात जर बघितलं तर विदर्भामध्ये आज दुपारनंतरचे आणि रात्रीचे जर वातावरण बघितले तर नागपूर, भंडारा, गोंदियाकडे अधूनमधून हलकी असण्याची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. गडचिरोलीकडे जर बघितलं गडचिरोलीचे वातावरण तर गडचिरोलीमध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील. दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये ऊन सावलीचा खेळ, पावसाची शक्यता कमी आहे गडचिरोलीकडे देखील. चंद्रपूरमध्ये ढगाळ वातावरण राहील, हलकी असण्याची शक्यता. अधूनमधून काही ठिकाणी हलकी सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. तर मित्रांनो, यवतमाळमध्ये आज दुपारनंतरचे जे वातावरण आहे तर यवतमाळकडे बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर तर हलक्या सरी, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. यवतमाळच्या पश्चिमेला पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये मात्र अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. ढगाळ वातावरण जास्त राहील. अमरावतीकडे आणि अकोलाकडे मात्र पावसाची शक्यता आहे. आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी अमरावतीमध्ये राहतील आणि अकोल्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे, मात्र हलक्या मध्यम बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, इकडे वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर वाशिममध्ये पावसाचा जोर जास्त आहे. मरसूड, मालेगाव, वाशिम, मंगळूरपीर, कारंजा, खेडा, रेठाड, रिसोद या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतो वाशिममध्ये. बुलढाणाकडे देखील पावसाची शक्यता आहे. लोणार, मेहकर, चिखली या परिसरामध्ये बुलढाणामध्ये बऱ्याच भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे तर ढगाळ वातावरण जास्त राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळे जिल्ह्याकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. नंदुरबारमध्ये ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरींची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा. जास्त भागामध्ये हलक्या सरींची शक्यता नंदुरबार आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे. एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला विदर्भात आणि किनारपट्टीच्या काही परिसरामध्ये हलक्या सरी आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकत आहे. पावसाचा जोर आज दिवसभरामध्ये कमी स्वरूपातच बघायला मिळत आहे. मित्रांनो, आज दिवसभरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. किनारपट्टीचा परिसर, विदर्भाचा काही परिसर हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र जो पावसाचा जोर वाढतोय मित्रांनो राज्यभरामध्ये, तो म्हणजे पुढचे 3 दिवस. तर 14 ऑगस्ट, 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये जर बघितलं तर आपल्याला 14 ऑगस्ट रोजी म्हणजे पुढील 24 तासामध्ये विदर्भाकडे पावसाचा जोर वाढतोय. त्यानंतर 15 ऑगस्टला जर बघितलं तर विदर्भाकडे पावसाचा जोर वाढत असून जास्त जोर वाढतोय. महाराष्ट्रामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा जोर वाढतोय 15 ऑगस्ट रोजी. आणि 16 ऑगस्टला जर बघितलं 16 ऑगस्टचे वातावरण तर 16 ऑगस्टच्या वातावरणामध्ये विदर्भात पावसाचा धुमाकूळ राहील. काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीकडे बघायला मिळू शकतोय. आणि महाराष्ट्रात देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर या ठिकाणी पुढच्या 3 दिवसांमध्ये वाढतोय. सविस्तर आपण आढावा पुढच्या 3 दिवसाचा घेणार आहोत. तर पुढील 5 दिवसामध्ये बघितलं तर पुढील 5 दिवसामध्ये देखील विदर्भाकडे पावसाचा जोर जास्त बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, पुढच्या 3 दिवसामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. तर मित्रांनो, आपण सविस्तर पुढील 3 दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुमचा गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. चला भेटू आपण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.